तर भावानो ही एक अशी गोष्ट आहे, की त्याने माझे आर्म्स ट्रान्सफॉर्म झालेत. चला मग सांगतो कसे. तर खूप लोक आपले बायसेप चुकीचे ट्रेन करतात. एकतर त्यांचा फॉर्म चुकतो, नाही तर इगो लिफ्टिंग करतात. तर आपल्याला हे दोन्ही नाही करायचे. आपल्याला एक मॉडरेट वेट घेऊन प्रॉपर फॉर्म मध्ये एक्सरसाइज परफॉर्म करायचे आणि ही एक्सरसाइज परफॉर्म केल्यानंतर आपल्या बायसेपचा पीक वाढतो. तर ही एक्सरसाइज अशी काही परफॉर्म करायची आहे. नेक्स्ट एक्सरसाइज हॅमर कर्ल. तर हॅमर कर्लने आपल्या बायसेपचा हा वाला पार्ट ट्रेन होतो आणि या एक्सरसाइजचा फॉर्म काही असा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज बायसेप कर्ल्स. तर या एक्सरसाइज मध्ये आपल्याला आपले एल्बोज स्टेबल ठेवायचे असतात. या एक्सरसाइजने आपले फुल बायसेप ट्रेन होतात. तर भावांनो नेक्स्ट एक्सरसाइज राहणार आहे ट्रायसेप साठी. तर एक्सरसाइजचं नाव आहे ट्रायसेप किकबॅक. तर या एक्सरसाइजचा फॉर्म काही असा आहे. आपल्याला बेंट होऊन आपल्याला डंबल बॅक साईडला पुश करायचा आहे. जर तुमच्याकडे डंबल नसतील तर तुम्ही सेम वेटच्या वॉटर बॉटलनी पण एक्सरसाइज करू शकता. तर या एक्सरसाइजने आपले आर्म्स वाढतात. नेक्स्ट एक्सरसाइज राहणार आहे ट्रायसेप बेंच डिप्स आणि ही एक्सरसाइज अशी काही परफॉर्म करतात आणि या एक्सरसाइजने तुमचा ट्रायसेपचा ग्रोथ नक्कीच होईल. तर नेक्स्ट एक्सरसाइज राहणार आहे आपल्या फोरआर्म साठी रिव्हर्स ग्रिप कर्ल्स. तर या एक्सरसाइज साठी आपल्याला डंबलला असं काही होल्ड करून कर्ल्स परफॉर्म करायचे आहेत. तर या दोन एक्सरसाइजने मी माझे फोरआर्म्स ट्रेन करतो. चला तर आता आपण पंप चेक करून घेऊ. तर आजचा पंप डिसेंटच होता. तर भावांनो आपलं ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे. भेटूया उद्या. बाय.